घरात गरिबी येण्याची ही कारणे 99% लोकांना माहीतच नाहीत. प्रत्येकाला आपण खूप श्रीमंत असावं असं नेहमी वाटत असतं. परंतु काही अशा गोष्टी असतात की ज्यामुळे प्रत्येक प्रयत्नामध्ये काही ना काहीतरी अडथळे येतात. घरात नेहमी दारिद्र्य येतं, अलक्ष्मी वास करू लागते आणि आपलं घर नकारात्मकतेनं भरून जातं. अशा वेळी काही गोष्टी असतात की ज्यामुळे ही अवस्था निर्माण होते. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत याविषयी जाणून घेतले तर तुम्ही आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा करू शकता. 1. लसूण आणि कांदे यांचा थेट संबंध केतू ग्रहाशी असतो. त्यामुळे तुमची ही सर्वात मोठी बाधा ठरेल. जर तुम्ही लसूण कांदा यांचे आवरण जर जाळत असाल तर त्यामुळे घरात पैसे येत नाहीत, आले तर टिकत नाहीत. त्यामुळे केतू दोष निर्माण होतो. 2. झाडूला लक्ष्मी मानलं जातं व गुरुवार हा भगवान विष्णू यांना अर्पित आहे. त्यामुळे गुरुवारी चुकूनही झाडू खरेदी करू नका. 3. संध्याकाळी व रात्री जर काही देण्यासारख्या गोष्टी कुणी मागत असेल तर त्यांना अवश्य द्या, नाही म्हणू नका, कारण त्यामुळे तो दोष आपल्या घरी लागतो. याला अपवाद पीठ, मीठ आणि दूध हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ आहेत. ते कधीही इतरांना संध्याकाळच्या वेळी देऊ नये. 4. सकाळी सूर्योदय होईपर्यंत झोपू नये. प्रत्येक व्यक्तीनं रात्री जेवण करून लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. त्यामुळे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करावा. अन्यथा उशिरापर्यंत झोपल्यानं घरामध्ये दारिद्र्य येतं. अशा वेळी लवकर उठण्याची सवय लावावी. 5. आपल्या जीवनातील मोठ्या व्यक्तींसोबत आपण नेहमी चांगला व्यवहार करावा. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही दृष्ट वागलात तर त्यांचे तळतळात तुम्हाला लागतील आणि तुमचे जीवन अस्थिर बनेल. 6. घरातील दारिद्र्य संपत नसेल तर याचं कारण घरातील नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आहे. घरातील अडगळ, भंगार, नको असलेले तुटके फुटके सामान वेळीच काढून टाकावे. अन्यथा त्यामुळे अलक्ष्मी सदैव वास करते आणि घरातील तुटलेल्या वस्तू कितीही प्रिय असल्या तरी त्या घरात ठेवू नयेत. 7. जसे की फुटलेला आरसा, तुटलेली चप्पल, मोबाईल स्क्रीन फुटलेली असेल तर ते कधीही वापरू नये. कपडे घालताना, चप्पल घालताना नेहमी डाव्या हाताचा पायाचा उपयोग करणे ही एक छोटी गोष्ट जरी असली तरी दोष निर्माण करते. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीनं आपल्या हिंदू धर्मात उजव्या बाजूला एक वेगळे महत्त्व आहे, ते आपण नेहमी पाळावे. 8. तुटलेल्या कंगव्यानं केस विंचरणे हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही गरिबी स्वतःहून ओढवून घेतात. त्यामुळे या गोष्टीचे कटाक्षाने टाळाव्यात. असे जर तुम्ही केले तर या गोष्टी तुम्ही अनावधानाने करत राहिला तर तुम्ही स्वतः तुमचं नशीब खराब करत आहात. 9. सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा ही स्मशानभूमीमध्ये सामावलेली असते आणि तिथे कुणीही हसू नये. तिथे हसल्यास न जाणारी दारिद्र्यता त्या माणसाच्या मागे लागते. पावसाळ्याचे दिवस सुरू होते. पाऊस थोडा थांबला होता. म्हणून एक फकीर आपल्याच आनंदात राम नाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता. वातावरण अत्यंत प्रसन्न आणि थंडगार होतं. फकीर गाणी गात एका हलव्याच्या दुकानासमोरून जात होता. त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलेबीचा आणि खमंग भजीचा वास येत होता. वासाने फकीराला खाण्याची इच्छा झाली. तो क्षणभर तिथे थांबला, पण जास्त वेळ थांबला नाही. हलवायाच्या लक्षात फकीराची इच्छा समजली आणि त्याने लगेचच पाठमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि भजी खाऊ घातली. फकीराने तृप्तीने ढेकर आणि पोटभर आशीर्वाद दिला व पुन्हा आनंदात राम नाम घेत पुढे निघाला. पोट भरल्यामुळे त्यांनी मनोमन देवाचे आणि हलवायाचे देखील आभार मानले. आनंदाच्या भरात त्यानं रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलासारखी उडी मारली. त्याला गंमत वाटली, पण पुढच्याच क्षणी एका माणसानं त्याची मान पकडली आणि म्हणाला, तुला काही अक्कल आहे का? तू उडवलेल्या चिखलामुळे
माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली असे म्हणत त्यानं फकीराच्या मुस्काटात लावली. काही क्षणांपूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला, हे परमेश्वरा, तुझी लीला खूप न्यारी आहे. कधी गरमागरम जिलेबी आणि भजी खाऊ घालतोस, तर कधी सनसनीत चपराक. चिखलानं माखलेले फकीर स्वतःवर हसत हसत उठला आणि पुढे जाऊ लागला. त्याला मारून पुढे गेलेला तो दुचाकीस्वार काही अंतरावरती जाऊन मात्र जोरात घसरला. त्याचे डोके दगडावर आपटले. डोक्यातून रक्त येऊ लागलं. लोक गोळा झाले. त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याकडे पाहत जमा झालेल्या गर्दीला म्हणाली, त्या फकीरानं शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार. लोकांनी तिचे म्हणणे खरे मानले. फकीरावर हल्ला करण्यासाठी गर्दी फकीराच्या दिशेनं धावली. ते त्याला मारणार. तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला, मला जरूर मारा, पण माझा अपराध काय ते आधी सांगा. गर्दीने दूर बोट दाखवत त्या जोडप्याने तू शाप दिला म्हणून ते पडले आणि त्यांना दुखापत झाली असे सांगितले. त्यावर फकीर हसून म्हणाला, माझ्या शापानं काय होणार, हा तर देवाचा हिशोब होता. त्याने तो पूर्ण केला. त्या माणसाला त्याच्या प्रिय व्यक्तीला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने मला मारलं. त्याप्रमाणे देवाला त्याच्या प्रिय व्यक्तीला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने शिक्षा दिली. हिशोब पूर्ण झाला. याचा अर्थ कर्म करताना कायम लक्षात ठेवा, देव सगळ्या कर्माचा हिशोब ठेवतो. चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं, तर वाईट कर्माचं फळ वाईटच मिळतं. तुम्ही जे पेरणार तेच उगवणार. त्यामुळे सत्कर्म पेरा, कारण कर्म फिरून येणारच आहे.